मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. नमस्कार मंडळी. अनंत चतुर्दशीला तो श्री गणेशा त्याच्या आसनावरून पायउतार झाला की घरातलं चैतन्यच हरवल्यासारखं होतं. खरंच कुठं असतं हे चैतन्य? त्या एवढ्याशा मूर्तीत, त्या हारदुर्वात, त्या आरतीच्या गजरात, की आपल्याच मनात? आपण आपल्या मनातलं चैतन्य त्या मूर्तीत ओतत असतो का? दुकानातून मूर्ती घरी आणून स्थापना होईपर्यंत ती मूर्ती असते, पण एकदा प्राणप्रतिष्ठापना झाली की चक्क ती बाप्पा होते. टिळकांनी गणपतीला सार्वजनिक करून समाजात मोठं चैतन्य आणलं. या निमित्ताने समाजातली सगळी तरुण लोक एकत्र येतात. आपापली नोकरी उद्योग सांभाळून वर्गणी गोळा करणं, त्या वर्गणीचा योग्य विनिमय करणं, सगळ्यांनाही मिळून मिसळून सगळ्यांची मनं सांभाळत तो उत्सव पार पाडायचा असतो. बाजारात केवढी मोठी उलाढाल या उत्सवामुळे घडताना दिसते. मंडपवाले, फुलंवाले यांना चांगला भाव मिळतो. रोज देवाला ताजा हार, फुलं वाहिली जातात. दुसऱ्या दिवशी ही फुलं निर्माल्य होतात. तर याच निर्माल्यापासून काही तरुणांनी उदबत्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. छानच ना? निर्माल्य नदी तलावात टाकून ते पाणी दूषित होण्यापेक्षा त्या फुलांचा हा सदुपयोगच झाला. लेझिम, झांज पथकं विसर्जनाच्या मिरवणुकीतलं तर मोठं आकर्षण असतं. मंडळी, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळत नाही आणि इतके दिवस ज्याची आपण मनोभावी पूजा करतो त्या मूर्तीचे भग्न अवशेष जेव्हा पाण्यावर तरंगतात त्यावेळी मनात कुठेतरी एक गळ उठतेच. ही जागृती आता दिसतेय. घरोघरी आता पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. शिवाय विसर्जनाच्या ठिकाणी मोठे कृत्रिम हौद तयार करून त्यातच मूर्ती विसर्जन करणं हे आता आपल्या लोकांनी स्वीकारलंय. पर्यावरणाबद्दल समाजामध्ये जागृती, आस्था निर्माण झाल्याचंच हे द्योतक आहे. त्यामुळे नद्या तलावाचं होणारं प्रदूषण आता कमी व्हायला मदत होणार आहे. काही वर्षापूर्वी ज्या गणपतीच्या लाऊडस्पीकरचा आवाज मोठा, तो भारी गणपती असा समज होता. पण त्या मोठ्या आवाजातल्या डॉल्बीमुळे आलेल्या बहिरेपणामुळे लोक जागे झाले आणि लाऊडस्पीकरच्या आवाजावर नियंत्रण आलं. काही मंडळं तर खूप मोठी मूर्ती आणून त्यावर खर्च करण्याऐवजी उपयोगी कार्यक्रम राबवताना दिसतात. जसं ज्या मुलांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेता येत नाही अशांना दत्तक घेऊन शिक्षण पूर्ण करायला मदत करतात. काही मंडळं अन्नदानाचं पुण्य मिळवतात. काही मंडळं आपल्या भागातल्या सार्वजनिक अडचणी सोडवतात. अशी मंडळं तर समाजाला एक आधारच म्हणायला हवी. ही सामाजिक भान असणारी मंडळं अजून वाढावीत, समाजात त्यांच्याकडून अजून खूप काही चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी सदिच्छा व्यक्त करते आणि मनापासून म्हणते, गणपती बाप्पा मोरया.